नमस्कार. आज आपण विज्ञानाच्या एका अशा संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जी जितकी विचित्र आहे तितकीच आकर्षकही आहे. हा प्रवास आहे क्वांटम जगाच्या वास्तवाला समजून घेण्याचा. चला तर मग सुरुवात करूया. बघा, खूप काळापर्यंत जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी सरळ होता. म्हणजे कसं तर प्रकाश म्हणजे एक लहर, एक तरंग, आणि इलेक्ट्रॉन म्हणजे एक छोटासा घन कण. सगळं कसं आपापल्या जागी व्यवस्थित आणि सोपं होतं. हा जो क्लासिकल व्ह्यू होता तो अगदी नीटनेटका होता. पण जसजसं विज्ञान पुढे गेलं आणि शास्त्रज्ञांनी अधिक खोलात जाऊन बघायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे चित्र खरं तर अपूर्ण आहे. आणि आपल्या या कहाणीतला पहिला ट्विस्ट आला तो प्रकाशाकडूनच. हो, तोच प्रकाश जो आपण रोज बघतो. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर काम केलं आणि त्यातून प्रकाशाबद्दल एक अशी गोष्ट समोर आली जिने सगळी समीकरणच बदलून टाकली. त्यांनी हे सिद्ध केलं की प्रकाश ऊर्जा ही सलग नसते, तर ती छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये येते. आणि ह्या ऊर्जेच्या कणांनाच त्यांनी नाव दिलं फोटॉन. म्हणजे जो प्रकाश आपल्याला तरंग वाटत होता तो खरं तर कणांसारखाही वागत होता. आता या शोधामुळे एक नवीनच प्रश्न उभा राहिला, आणि तो प्रश्न भौतिकशास्त्रज्ञ लुईस डी ब्रोग्ली यांनी अगदी ब्रिलियंटली मांडला. त्यांचा विचार खूप सुंदर आणि साधा होता. ते म्हणाले, जर निसर्गात तरंग कणांसारखे वागू शकतात तर मग इलेक्ट्रॉनसारखे कण तरंगांसारखे का वागू शकणार नाहीत? निसर्गात एक प्रकारची सिमेट्री म्हणजे समरूपता असायला हवी, नाही का? पण ही कल्पना खूपच वेगळी होती. तिला पुराव्याची गरज होती, आणि तो पुरावा मिळाला भौतिकशास्त्रातल्या एका सर्वात प्रसिद्ध प्रयोगातून. तो म्हणजे डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आणि इथेच तर खरी गंमत झाली. अपेक्षा काय होती की इलेक्ट्रॉन कणांसारखेच सरळ जातील आणि समोरच्या स्क्रीनवर फक्त 2 पट्टे तयार करतील. पण प्रत्यक्षात काय दिसलं तर अनेक पट्ट्यांचा एक विचित्र पॅटर्न. यालाच इंटरफिअरन्स पॅटर्न म्हणतात. आणि या एका गोष्टीनं हे सिद्ध केलं की इलेक्ट्रॉन हा कणासारखा नाही तर तरंगासारखा वागतोय. याचा अर्थ काय तर इलेक्ट्रॉन एकाच वेळी दोन्ही स्लिटमधनं जातोय आणि स्वतःशीच इंटरफेअर करतोय, जसा एखादा तरंग करतो. पण हे तेव्हाच घडतं जेव्हा आपण त्याला बघत नाही. खरंच किती विचित्र आहे हे. आता या धक्कादायक सत्यामुळे एक नवीन आव्हान उभं राहिलं. इलेक्ट्रॉन जर कणासोबत तरंगही असेल तर त्याला गणिताच्या भाषेत मांडायचं कसं? विज्ञानाला एका नवीन भाषेची गरज होती. आणि याचं उत्तर घेऊन आले महान शास्त्रज्ञ एरविन श्रोडिंगर. त्यांनी एक असा मार्ग शोधला ज्याने क्वांटम जगाचा कोडच उलगडला. श्रोडिंगर यांनी एक समीकरण तयार केलं. त्या समीकरणाचं जे उत्तर येतं त्याला वेव्ह फंक्शन असं म्हणतात. यालाच ग्रीक अक्षर साईने दाखवलं जातं. आणि या एका फंक्शनमध्ये त्या कणाबद्दलची सगळी माहिती दडलेली असते. पण थांबा, ह्यात एक मोठी मेख आहे. हे जे वेव्ह फंक्शन आहे म्हणजे साई, त्याचा स्वतःचा असा थेट काहीच भौतिक अर्थ नाही. म्हणजे आपण ते प्रत्यक्ष जगात मोजू शकत नाही. मग त्याचा उपयोग काय? याचं उत्तर मिळालं बॉर्न इंटरप्रिटेशनमधून. त्यांनी काय सांगितलं की त्या वेव्ह फंक्शनचा म्हणजे सायचा जर आपण वर्ग केला तर आपल्याला एक जबरदस्त गोष्ट कळते. ती म्हणजे इलेक्ट्रॉन एखाद्या विशिष्ट जागी सापडण्याची शक्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटी किती आहे. या शोधामुळे इलेक्ट्रॉनकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलला पाहिजे. तो आता अवकाशातला एक छोटासा बिंदू किंवा चेंडू राहिलेला नाही. त्याऐवजी त्याची कल्पना शक्यतांच्या धुक्यासारखी म्हणजेच एका प्रोबॅबिलिटी क्लाउडसारखी करायला हवी. विचार करा, हे एक असं धुकं आहे जिथे ते जास्त दाट आहे तिथे इलेक्ट्रॉन सापडण्याची शक्यता जास्त, आणि जिथे ते विरळ आहे तिथे शक्यता कमी. पण तो नक्की कुठे आहे हे कोणीही सांगू शकत नाही. तर मग निश्चिततेकडून संभाव्यतेकडे झालेल्या या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो? याचा नेमका अर्थ काय? या 2 मुख्य गोष्टी आहेत. पहिली म्हणजे ज्या क्षणी आपण इलेक्ट्रॉनला बघण्याचा किंवा मोजण्याचा प्रयत्न करतो त्याच क्षणी हे शक्यतांचं धुकं नाहीसं होतं आणि तो एका निश्चित जागी आपल्याला सापडतो. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे विश्व निश्चित नियमांवर नाही तर संभाव्यतेचा खेळावर चालतं. आणि सरतेशेवटी आपण हेच म्हणू शकतो की इलेक्ट्रॉन कुठे आहे हे सांगणं अशक्य आहे. तो कुठे असू शकतो हेच फक्त सांगता येतं. आणि हीच वेव्ह फंक्शनची खरी ताकद आहे. ती आपल्याला निश्चिती देत नाही पण शक्यतांचं संपूर्ण विश्व आपल्यासमोर उलगडून दाखवते.